एक गट पुन्हा राष्ट्रवादीतला अजितदादांच्या गटात जाईल असं सांगितलं जातंय. त्यात आपला सुद्धा समावेश असल्याचं सांगितलं जातं. या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे? अजितदादांच्या गटामध्ये जळगाव जिल्ह्यातील काही नेते मंडळी गेली. ज्यांना जायचं होतं ते गेले, ज्यांना नाही जायचं ते राहिले आहे. आणि यामध्ये आता कोणी जाईल असं मला वाटत नाही. माझ्या सहित आता माननीय शरद पवार साहेबांकडे आहे. आणि आम्ही असे आहोत की शरद पवार साहेबांचा निर्णय तो आमचा निर्णय. त्यामुळे जो काही निर्णय होईल त्या निर्णयाच्या अनुसरण आम्ही कार्य करू. परंतु आज तरी असा कोणताही विचार किंवा कोणताही गट अजितदादा पवारांच्या याच्यात जाईल अशी शक्यता नाही. या जे रुमर आहेत असं वाटतंय तुम्हाला, ज्या आपल्या नावाची एक चर्चा होती की आपण जाणार वगैरे, या सगळी चर्चा ह्या चर्चांना काही अर्थ नाही. कारण ज्यावेळेस अजितदादा पवारांचा गट वेगळा झाला त्याच वेळेस ज्यांना जायचं होतं ते सर्व आमदार महाराष्ट्र विधान परिषदेचे ते अजितदादा गटाला गेले. त्या कालखंडामध्ये मलाही निरोप दिला होता की तुम्ही अजितदादा पवार गटामध्ये या. परंतु त्यावेळेस मी काही अजितदादा पवार गटामध्ये गेलो नाही. शरद पवार साहेबांबरोबरच राहिलो आणि आताही पवार साहेबांबरोबरच राहणार. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.